मुलगी श्रीमंताच्या घरी असली पाहिजे, ठीक आहे. फक्त एक वाक्य पुढचं लक्षात ठेवा, जिथं श्रीमंती आहे तिथं सुखच असेल हा गैरसमज काढून टाका. बरोबर. जिथं श्रीमंती आहे तिथं सुखच असेल हा गैरसमज काढून टाका. त्या एका हिंदी कवीने असं म्हटलेलं आहे, सुख दुख अपने तकदीर से मिलते हैं, अमीरी और गरीबी से उसका कोई लेना देना नहीं होता. अरे रोने वाले तो महलों में भी रोते हैं और जिनके तकदीर में खुशियां होती है वो तो झोपड़ी में भी हंसते हैं. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की हा जो गृहस्थाश्रम आहे विवाह नावाच्या संस्थानंतर सुरू होते, पण या गृहस्थाश्रमाला नाही कमी दिलं तरी चालेल, फार थोड्या वेळातून दिलं तरी चालेल. हा जो गृहस्थाश्रम आहे ना, ह्या गृहस्थाश्रमाच्या सगळ्यांच्या गृहस्थाश्रमाला शास्त्राने धन्यता नाही दिली. शास्त्र म्हणते ज्यांचा गृहस्थाश्रम आमच्या चौकटीत बसेल आम्ही त्याला धन्यता देतो. मग शास्त्राला विचारलं तुमची चौकट काय? शास्त्रानं सांगितलं, सानंदम सदनम सुताश सुदियः कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सोयोषितिरतः आज्ञापरा सेवकः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्य गृहस्थाश्रम. शास्त्राने पहिला मुद्दा सांगितला सानंदम सदनम, ज्याच्या घराकडे पाहिल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटते त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. दुसरा मुद्दा सांगितला सानंदम सदनम सुताश, त्या संसारिकाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा चांगला पाहिजे, धन्य गृहस्थाश्रम. तिसरा मुद्दा सांगितला कांता मृदुभाषिणी, पत्नी मधुर भाषण करणारी पाहिजे, किमान नवऱ्याला टाकून बोलणारी तरी नसली पाहिजे. संसार सुखाचा होण्यासाठी बायको खरंच चांगली पाहिजे. सुभाषितकार म्हणतात, मी नाही म्हणून सुभाषितकार म्हणतात, वरम न राज्यम न कुराज्य राज्यम, वरम न शिष्य न कुशिष्य शिष्यो, वरम न मित्रम न कुमित्र मित्रम, वरम न दारा न कुदार दारा. सुभाषितकार म्हणतात एखाद्या राज्याला राजा नसला तरी चालेल, पण कुराजा असणं अत्यंत वाईट आहे. एखाद्या माणसाला जीवनामध्ये मित्र नसला तरी चालेल, पण कुमित्र असणं हा अत्यंत वाईट आहे. एखाद्या गुरुला जीवनामध्ये शिष्य नसला तरी चालेल, पण कुशिष्य असणं हा अत्यंत वाईट आहे. आणि एखाद्या माणसाला जीवनामध्ये पत्नी नसली तरी चालेल, पण व्यभिचारणी अत्यंत वाईट आहे. घरातली एक स्त्री चांगली नसेल तर घर स्मशान व्हायला वेळ लागत नाही, आणि घरातली एक स्त्री चांगली असू द्या घर स्वर्ग व्हायला वेळ लागत नाही. कहते हैं ना, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक समंदर बनाने के लिए, पर एक स्त्री काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए. आणि ज्या घरातली स्त्री बाबा चांगली असेल, सुंदर असेल, शास्त्र म्हणते धन्य गृहस्थाश्रम. पुढे शास्त्रानं सांगितलं सन्मित्रम, ज्याच्या जीवनामध्ये मित्र चांगला मिळाला त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. आपला संसार, तरुणांनी एवढं माझं वाक्य सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, एवढं वाक्य घरी येऊन जा. मी काय बोलतो, शास्त्र म्हणते कोणाचा गृहस्थाश्रम धन्य? ज्याच्या जीवनात मित्र चांगला असेल. तुम्ही म्हणाल मित्राचा संसाराचा काय संबंध आहे? ऐका मी संबंध सांगतो. आपला संसार सुखाचा होण्यासाठी आपला मित्रही चांगला असला पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोकांच्या संसाराचं वाटोळं मित्रामुळे झालं. मित्रामुळे लोक व्यसनाकडे गेले, त्यांनी जीवन संपवलं, संसाराचा खेळ खंडोबा झाला फक्त मित्रामुळे. म्हणून जीवनामध्ये मित्र चांगला पाहिजे. एखाद्या वेळेला तो कडू बोलणारा असला तरी चालेल ना, औषध कडू असते पण ते फायद्याचं असते. चाणक्य नीति कहती है, साथ रहकर जो छल करे उससे बड़ा कोई शत्रु नहीं, और हमारे मुंह पर जो हमारी बुराइयां बता दे उससे बड़ा कोई मित्र नहीं. जीवनामध्ये ज्याच्या मित्र चांगला भेटला धन्य गृहस्थाश्रम. आता असे भरपूर मुद्दे आहेत, मला मी फक्त माझ्या मुद्द्यावरती येतो. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की शास्त्रानं पुढे सांगितलं शिवपूजनम हरिपूजनम. ज्या गृहस्थाश्रमाच्या घरामध्ये नित्य नेमाने देवाची पूजा होते त्याचा गृहस्थाश्रम धन्य गृहस्थाश्रम. विठ्ठल घरामध्ये नित्य नेमाने देवाची पूजा होते. आणि आमचे सेना महाराज तर म्हणतात देवाची पूजा सगळ्यांच्या घरामध्ये होत नाही. जो भाग्यवान आहे भाग्यवंत
त्याच्या घरामध्ये नित्यनेमाने देवाची पूजा होते. मला मुद्दा एवढा बोलायचा, माझ्या सगळ्या बोलण्याचं तात्पर्य एवढं आहे की देवपूजा आपल्या गृहस्थाश्रमाला महत्व प्राप्त करून देते आणि देवपूजा जीवनाला महत्व प्राप्त करून देते, म्हणून देवपूजा महत्वाची. विठ्ठल विठ्ठल देवपूजा महत्वाची आहे, पण सगळ्यांना देवपूजा आवडते काय? सगळ्यांना देवपूजा आवडत नाही. सगळ्यांना नाही आवडत हो देवपूजा. काही लोकांना देवपूजेचा अतिशय कंटाळा असते, इतका कंटाळा असते की देवपूजा म्हटली की अंगावर काटा उभा राहते. वडील देवपूजा करत होते, वडिलांना काही कामानिमित्त बाहेर गावी जाण्याचं काम पडलं. वडिलांनी पत्नीला सांगितलं रोज मुलाकडून देवपूजा करून घेत जा. हा म्हणे काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी आईने सकाळी मुलाला उठवलं, उठ म्हणे तुझे वडील घरी नाही, तुला देवपूजा करा. हा कसा तरी देवपूजा करून आला, याला भयंकर कंटाळा देवपूजेचा. देवपूजा घरी करून आला, देवपूजा करून आला. याने आईला विचारलं, आई देवपूजा किती दिवस करावी लागणार? आईने सांगितलं जोपर्यंत तुझे वडील घरी येत नाही तोपर्यंत. हा म्हणे एवढ्या दिवस? चाललो म्हणे मी सासरवाडीने. हा घरच्या देवपूजा धाकानं कुठे आला? सासरवाडीला. सासरेबानं दुरूनच पाहिलं. सासरेबा म्हणतात, राम राम जवई बा, या बरं झालं तुम्ही आले. 2 दिवस झाले सुतक पडेला घरी देवपूजा करायला कोणी नाही. म्हणलं का देवपूजा, घरच्या देवपूजा धाकानं इकडे आलो. इकडे आता घरी तरी काही ना काही हो नाही करू शकत होता, आता इथं काय करणार? पण यानं डोकं चालवलं. हा म्हणे आपण एक काम करू म्हणे, आपण देवपूजेला जास्त वेळ लावू, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणतील की तुम्ही काही देवपूजा करू नका. एवढा वेळ असते का कुठं? हा या उद्देशानं 2 तास झाले देवपूजा रूम मध्ये गेला तरी बाहेर येत नाही. शेजारचा व्यक्ती आला, याने सांगितलं बोलू नका म्हणे. म्हणे का? म्हणे जवळबा देवपूजा करून राहिले, 2 तास झाले देवपूजा रूम मध्ये गेले, अजूनही देवपूजा चालू आहे. या शेजारी म्हणे, बापरे तुझे जवळ एवढी चांगली पूजा करतात, तुझ्या घरचं झाल्यावर माझ्याही घरी पाठवून दे. अख्ख्या गावात देवपूजा करायला, देवपूजा अख्ख्या गावात. याला इतका कंटाळा आला देवपूजा इतका कंटाळा याला. हा एका शेतामध्ये गेला, एका विहिरीवर गेला, एका विहिरीमध्ये उडी टाकणार पण तेवढ्यामध्ये शेतमालकाचं लक्ष गेलं. शेतमालक थांब 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 म्हणे, थांब. काय कमी आले का म्हणे? का मरतोस रे म्हणे? का उडी देतोस? काही जन्म काय पुन्हा पुन्हा मिळणार आहे काय? थांब म्हणे. का मरतोस म्हणे? काय तुझी काय कपडे नसतील तर चाल माझ्यासोबत खामगावला, चांगले कपडे घेऊन देतो म्हणे. तुला खायची प्यायची व्यवस्था नसेल माझ्यासोबत चाल म्हणे. माझ्या घरी रोज पंचपक्वान्नाचं जेवण देतो तुला म्हणे. घरी चाल माझ्या, काहीच काम नको करत जो, फक्त सकाळची देवपूजा करत. मला सांगा, मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, देवपूजा जीवनाला महत्व प्राप्त करून देते, पण सगळ्यांना देवपूजा आवडते काय? सगळ्यांना आवडत नाही. मग आता सगळ्यांना आवडत नाही, पण देवपूजेमुळे जीवनाला महत्व प्राप्त होते. मग सगळ्यांच्या जीवनामध्ये देवपूजा घडावी हा शास्त्राचा अट्टहास आहे. मी अट्टहास शब्द वापरला बरं, हा शास्त्राचा अट्टहास आहे. मग का हो, आम्हाला तर देवपूजा आवडत नाही. बरं आवडते, पण तेवढा वेळही नाही देवपूजेसमोर, एवढा वेळ नाही. मग शास्त्र म्हणते एक काम करा ना, देवपूजेमध्ये काही प्रकार केले शास्त्रानं. पहिली कायिक पूजा, वाचिक पूजा, मानसिक पूजा, परापूजा आणि 5वी आहे स्वकर्म कुसुमाची पूजा. आता मी 4 पूजा इथं सांगून वेळ घेणार नाही. मी डायरेक्ट मला जी पूजा सांगायची आहे, या अभंगामध्ये जी पूजा सांगितली त्या पूजेकडे मी येतो. 5व्या नंबरची आहे सर्वांना शक्य होणारी, सर्वांना, की ज्या पूजेमध्ये नैवेद्याचं काम नसते, जी पूजा देवाची करायची असताना पाण्याचंही काम नसते, ते 5व्या नंबरची पूजा आहे स्वकर्म कुसुमाची पूजा. का होय स्वकर्म कुसुमाची पूजा कशा करायची? शास्त्र म्हणते ज्याला त्याला जे जे विहित कर्तव्य प्राप्त झालं असेल त्याने त्या कर्तव्याचं व्यवस्थित प्रामाणिक आचरण करणे, याला म्हणतात स्वकर्म कुसुमाची पूजा. आणि ऐका, ही स्वकर्म कुसुमाची पूजा देवाला हार, फूल, धूप, दीप, नैवेद्याच्या पूजेपेक्षा देवाला जास्त आवडते. भगवान स्वतः म्हणतात, हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा. आणि हेची, चकार वापरला देवानं, हेची परम सेवा, परम वापरला शब्द, परम म्हणजे श्रेष्ठ सेवा कोणाची? मज सर्वात्मकाची. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. भगवान म्हणतात, अर्जुना मज सर्वात्मक असलेल्या ईश्वराची तुला पूजा करायची असेल तर तू स्वकर्म कुसुमाची माला मला अर्पण कर, त्याने मी प्रसन्न होतो. असं अर्जुनाला निमित्त करून देवाने जगाला संदेश दिला. तव कर्मे ईशु भजावा, आपल्या कर्माने ईश्वराची पूजा करायची. कर्माने ईश्वराची पूजा करायची म्हणजे काय करायचं? ऐका, आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जेवढं काही कर्म करणार आहे ते सगळं कर्म त्या देवाला आवडलं पाहिजे, त्याने तो देव संतुष्ट झाला पाहिजे. ती खरी देवाची पूजा आहे आणि त्याला स्वकर्म कुसुमाची पूजा म्हणतात. शास्त्र म्हणते आपल्या वाटेला आलेलं कर्म माणसानं कधीही टाळू नये. कर्म जरूर करा, कर्म टाळू नये, कर्म जरूर करा. फक्त ते कर्म करत असताना प्रामाणिकपणे करा. टेबला खालून काही घेऊन आपल्या कर्माशी बेईमानी करू नका. आपल्या हक्काचं जेवढं असेल
तेवढंच घेऊन आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकपणे केलेलं कर्म देवाला आवडते, त्याने तो संतुष्ट होतो. ती देवाची पूजा आहे, ती देवाची पूजा आहे.